नमस्कार मंडळी, मी किशोरीज किचन मराठीमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण पुलावची रेसिपी बघणार आहोत। तर हा जो पुलाव तयार केलेला आहे तो स्वीट कॉर्न पुलाव तयार केलेला आहे। एकदम झटपट आणि फटाफट असा हा पुलाव तयार होतो। जर आपल्याला सायंकाळी कधी स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला असेल किंवा जास्त जेवण करण्याची इच्छा नसेल तर अशा प्रकारचा आपण स्वीट कॉर्न पुलाव तयार करू शकतो। एकदम झटपट फटाफट तयार होतो आणि करायलाही एकदम सोपा असा आहे। आणि हा जो पुलाव आहे तो मी कुकरमध्ये तयार केलेला आहे, त्यामुळे एकदम लवकर हा पुलाव तयार होऊन जातो। तर कसा करायचा आहे तर हे आपण पुढे बघूयात। ह्यासाठी काय काय साहित्य लागत आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। आणि हा जो पुलाव आहे तो बघू शकता तुम्ही, एकदम मोकळा असा झालेला आहे। तर एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये करायचा आहे। तर त्यासाठी इथे मी स्वीट कॉर्न घेतलेले आहेत। 1 कप तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। 1 बटाटा चिरून घेतला, थोडा फ्लॉवर चिरून घेतलेला आहे। 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे। 1 कांदा सुद्धा चिरून घेतला आहे। 10-12 कढीपत्त्याची पाने आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या मी चिरून घेतल्या आहेत। आता कुकरमध्ये मी तेल टाकून घेतलं 1 मोठा चम्मच। तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी घालून घेतलेला आहे। जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये चिरून घेतलेला कांदा, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि छान लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा। त्यानंतर त्यामध्ये आता चवीनुसार तिखट, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच धणे जिरे पावडर घालून घेतली आहे आणि मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता ह्यामध्ये मी चिरून घेतलेल्या भाज्या घातल्या आहेत। तर फुलकोबी, बटाटा आणि टोमॅटो घालून घेतला आहे आणि छान ह्या भाज्या ज्या आहेत त्या परतून घ्यायच्या आहेत। आता ह्यामध्ये मी स्वीट कॉर्न सुद्धा घालून घेतलेला आहे। आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि सर्व मिश्रण जे आहे ते छान असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आता ह्यामध्ये मी धुवून घेतलेले तांदूळ घातले आहेत। तर तांदूळ मी इथे 1 कप वापरलेले आहेत। तांदूळ आणि पाण्याचं प्रमाण जे आहे ते एकदम परफेक्ट जर घेतलं तर हा जो पुलाव आहे तो अगदी मोकळा होतो। जर 1 कप तांदूळ घेतले असतील तर त्यासाठी 2.5 कप पाणी लागते। तर एकदम योग्य प्रमाणामध्ये हा पुलाव तयार होतो। ज्या प्रमाणात तुम्ही तांदूळ घ्याल त्याच्या 2.5 पट ह्यामध्ये पाणी घालायचं आहे। आता मिश्रण छान ढवळून घेतलेलं आहे। त्यामध्ये मी 1 चम्मच तूप घातलेला आहे, साजूक तूप आहे। पुलावमध्ये जर तूप घातलं तर पुलाव जो आहे तो एकदम मोकळा होतो आणि पुलावची टेस्टसुद्धा खूप छान वाटते। ह्यामध्ये मी आता कस्तुरी मेथी घालत आहे। तर अशा प्रकारे थोडी हातावर कुस्करून घ्यायची आहे आणि कस्तुरी मेथी घालायची आहे, त्यामुळे ह्या पुलावला खरंच अप्रतिम अशी चव येते। जर तुम्ही करून बघाल अशा पद्धतीचा तर नक्कीच तुम्हाला आवडेल। आणि आता कुकरला मी झाकण लावून 3 शिट्ट्या होऊ देणार आहे। 3 शिट्ट्यांमध्ये हा पुलाव जो आहे तो एकदम परफेक्ट असा तयार होतो। तर कुकरला मी 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर 15 ते 20 मिनिटं कुकर थंड होण्यासाठी ठेवलेला होता। बघू शकता कसा मस्त असा पुलाव तयार झालेला आहे। एकदम मोकळा असा दाणेदार, एक तांदळाचा दाणा जो आहे तो मोकळा झालेला आहे। तर मस्त असा हा पुलाव तयार झालेला आहे, स्वीट कॉर्न पुलाव। जर तुमच्याकडे फ्रेश स्वीट कॉर्न असतील तर ते वापरा किंवा जर नसतील तर फ्रोझन स्वीट कॉर्न सुद्धा तुम्ही ह्यामध्ये वापरू शकता। तर इथे मी फ्रेश स्वीट कॉर्न वापरलेले आहेत
तर छान असा हा पुलाव तयार झालेला आहे. तर पुलावसोबत मी इथे फोडणीचं ताक घेतलेलं आहे, सोबत सॅलेड आहे आणि भाजून घेतलेला मुगाचा पापडसुद्धा आहे. तर मस्त असा आजचा हा माझा सायंकाळचा बेत झालेला आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. आणि कमेंट करून नक्की सांगा की पुलाव आजचा कसा तयार झालेला आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीजसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा. धन्यवाद.